हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत. ही डिझाईन आपण याला बोटनेक असं म्हणतो. ही खूप सुंदर डिझाईन आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 34 मध्ये आपण पाहणार आहोत बॅकनेकची बोटनेक डिझाईन. तर त्यासाठी आपल्याला अगोदर फक्त 1.5 इंचाचा मार्क करून प्रॉपरली एकच लाईटली वरच्या साईडने गळा कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणचे शोल्डर आहे, शोल्डर थोडे जास्त ठेवायचे आहेत. जे आपले मेन शोल्डर घेतो आपण मेजरमेंट, सपोज जर 15चा आपलं शोल्डर असेल तर 14 इंचाचं आपल्याला मार्किंग ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जी डिझाईन बॅकला ॲड करणार आहोत तर त्याचं कॅनव्हासवरती मार्किंग करून घेतोय. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण थोडीशी मध्येच एक ठिकाणी आपण छानशी डिझाईन रेडी केली. त्या डिझाईनचा शेप या ठिकाणी आपण मार्क करून घ्यायचा आहे. तो करत असताना मेजरमेंट प्रॉपर घ्यायचं आहे. कॅनव्हासवरती कटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला कॅनव्हासचं मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अस्तर फॅब्रिक हवं असेल तर अस्तर फॅब्रिकवरती जरी कटिंग केलं तरी चालेल. कॅनव्हासची बाजू आपली हाईड होणार आहे, त्यामुळं तिथे तुम्ही प्रॉपरली कुठलंही फॅब्रिक यूज केलं तरीही चालणार आहे. हेच आपल्याला जे आपलं मेन फॅब्रिक घेणार आहोत किंवा अस्तर त्याच्यावरती ठेवून प्रॉपरली त्याच शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आतल्या बाजूने अर्धा इंच जास्त, बाहेरच्या बाजूने अर्धा इंच जास्त, अशा पद्धतीने कटिंग रेडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची आणि डिझाईनची कटिंग रेडी झालेली आहे. ती कशा पद्धतीने ॲड होईल ते मी तुम्हाला इथे दाखवते. आपला कॅनव्हास हा जो आपला बोटनेकची जी डिझाईन आहे नेकची त्याच्या खालच्या बाजूला प्रॉपरली ॲड होणार आहे. आता आपण स्टिचिंगला घेऊयात. स्टिचिंगची खूप सिंपल प्रोसेस आहे, बट थोडी लक्षपूर्वक करावी लागते. अगोदर आपण संपूर्ण जे नेक पार्ट आहे तो आणि बॉटम पार्ट दोन्हीला स्टिच करून उलटसुलट बाजूने फिरवून घेऊयात. या ठिकाणी काळजी घ्या की जे मेन फॅब्रिक आहे त्याचा कलर ज्यावेळेस आपण उलट्या बाजूला फिरवू तर तो बाहेरून आला पाहिजे. अशा पद्धतीने अस्तरवरती ठेवायचं आहे. प्रॉपरली स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून झाल्याच्या नंतर लाईटली कट द्यायचेत आणि आपलं फॅब्रिक हे फिरवून घ्यायचे. त्यानंतर जिथे आपण शिलाई दिलेली आहे शिलाईच्या जागेवरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि जी ओपन साईड आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला शिलाई देऊन त्या जॉईन करून घ्यायच्यात एकमेकांना. कारण आपण ज्यावेळेस डिझाईन करत असू तर त्यावेळेस आपलं जे फॅब्रिक आहे ते स्टेबल असणं इम्पॉर्टंट आहे. जर त्या आजूबाजूला जर फिरलं किंवा त्याच्यामध्ये काही घडी पडली गेली तर आपल्या डिझाईनचं जे लुक आहे ते खराब होऊ शकतं. ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे की सर्व जी ओपन साईड आहे तिथे टीप देऊन घ्यायची आणि जिथे आपण ऑलरेडी स्टिच केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. संपूर्ण बाजूने शिलाई देऊन झाल्याच्या नंतर जे आपलं अस्तर फॅब्रिक आहे तर त्याच्यावर आपल्याला सेंटर पॉईंट मार्क करायचे आहेत. त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे त्या ठिकाणी आपल्याला सेंटर लाईन मार्क करायची आणि ज्या ठिकाणी आपल्याला डिझाईन ॲड करायची त्याचा शेप एकदा ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण जे कॅनव्हास कट केलं होतं तर ते कॅनव्हास आपण रेडी करून घेऊयात. आपण जी डिझाईन ॲड करणार आहोत त्या डिझाईनची प्रॉपर पोझिशन सेट करायची, ती प्रॉपरली मार्क करून घ्यायची आपल्याला. आता जे आपण फॅब्रिक घेतलं होतं त्यावरती आपण कॅनव्हास ॲड करून घेऊ. कॅनव्हास हे आतल्या बाजूला स्टिच होऊन बाहेरच्या बाजूला फोल्ड होणार आहे, त्यामुळे बाहेरच्या बाजूने आपण शिलाई देऊन कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक हे उलटसुलट बाजूने फिरवून घ्यायचे.
आपला जो बॅकनेकचा डिझाईनचा पार्ट आहे तर त्याचा आपण सेंटर पॉईंट काढायचे आणि आपण ऑलरेडी ब्लाऊजचं जे आहे नेक पार्ट तर त्या ठिकाणी आपण सेंटर लाईन ड्रॉ केलेला होता त्या प्रॉपरली एकमेकांना अटॅच करायचे ते मॅच करायचेत आणि त्यानंतर जी आतली बाजू आहे आपली कॅनव्हासची ती आपल्याला स्टिच करून घ्यायची प्रॉपरली। सर्व बाजूने स्टिच करत असताना कॅनव्हास त्या स्टिचमध्ये ॲड झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। जे नवीन आहेत त्यांना कदाचित ही डिझाईन खूप अवघड वाटत असेल, बट जे यामध्ये अगोदर थोडंसं माहिती आहे किंवा सुरुवातीपासून संपूर्ण त्यांनी डेमो क्लास घेतलेला आहे त्यांना ही डिझाईन अगदी सोपी जाणार आहे। खूप बेसिक टिप्स असतात, त्या टिप्ससह जरी तुम्ही स्टिच केलं तरी पण तुम्हाला खूप प्रॉपर रिझल्ट यामध्ये येईल। आता लाईटली आपल्याला कट देऊन घ्यायचे आणि ज्या ठिकाणी आपला छोटासा कोन येतो दोन बाजूने तर त्या ठिकाणी डीपली कट द्यायचा आहे आपल्या शिलाईपर्यंतचा आणि आतल्या बाजूला आपली कॅनव्हासची पट्टी फिरवून घ्यायची। प्रॉपरली आपला जो शेप आहे त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। आपलं 50% वर्क या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे। आता आपल्याला यावरती लेस ॲड करायचे तर लेस ॲड करत असताना जी तुम्ही खालच्या बाजूने गोल्डन लेस ॲड करणार आहात तर ती लेस थोडीशी लहान घ्यायची किंवा जी तुम्ही लटकनसाठीची जी लेस आणलेली आहे त्याच मापाची लेस असणं खूप सुंदर दिसेल किंवा सेम त्यासारखी असेल तरीही चालणार आहे। आता आपल्याला जी लटकनची लेस ॲड करायची ती वरच्या बाजूने आहे त्यामुळे ती लेस ॲड करत असताना आपल्याला अगोदर प्रॉपरली चॉकने मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या मार्किंगचं सेंटर पॉईंट आणि आपल्या लेसचं सेंटर पॉईंट मॅच करून साईडने आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे। जर तुमच्याकडे लेस विपुल प्रमाणात असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याची जी लास्ट कॉर्नर असणार आहे तिथून जरी शिलाई द्यायला स्टार्ट केली तरीही चालेल, बट इथे आपण अर्धा मीटरच लेस घेतलेली आहे तर ती कमी पडू शकते किंवा जास्तही होऊ शकते, त्यामुळे कुठलीही रिस्क न घेता आपण बरोबर सेंटर पॉईंट मॅच करून या ठिकाणी ते लेस ॲड करत आहोत। लटकनची लेस ॲड करून झाल्याच्या नंतर आपण जे वरच्या बाजूचे जे नेकचे जे शेप आहे तर त्या शेपवरती सुद्धा जी आपण खालच्या बाजूला छोट्या आकाराची जी लेस ॲड केलेली आहे सेम तीच लेस आपण या ठिकाणी पुन्हा एकदा नेकसाठी ॲड करणार आहोत। खूप कमी वेळात आणि खूप सुंदर अशी तयार होणारी ही डिझाईन आहे, बट यासाठी लेसचा वापर करावा लागतो। जर तुम्हाला लेस करायचं असेल तर यावरती वर्क केलं तरीही खूप सुंदर दिसणार आहे, बट मॅक्झिमम टायमिंगमध्ये वेळ कमी असतो किंवा सुंदर डिझाईन हवी असते तर ही डिझाईन त्यासाठी खूप उत्तम ऑप्शन आहे। अशा पद्धतीने आपलं सुंदरसं बोटनेक डिझाईन रेडी आहे। आता आपण कट देऊन घेऊयात। कट देण्यासाठी आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा, सेंटर पॉईंटसाठी 4 इंचावरती मार्क करायचं दोन्ही बाजूने आणि त्याची जी उंची आहे तीही 4 इंच आपल्याला घ्यायची आहे। प्रॉपरली अर्धा इंचाचा स्पेस सोडून आपल्याला टक पॉईंट देऊन घ्यायचे। टक पॉईंट हे बॅक पार्टसाठी खूप महत्त्वाचा पार्ट असतो, त्यामुळे अगोदर डिझाईन करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला टक पॉईंट हे द्यायचे। अजून तुम्हाला कोणत्या नवीन डिझाईन शिकायचे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तुम्हाला बोटनेक डिझाईन कशी वाटली तेही सांगा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्कीच कळवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्त प्रोत्साहन मिळेल आणि उत्साहही देखील निर्माण होईल। बॅकनेकची डिझाईन आपली खूप सुंदर पद्धतीने रेडी झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।